न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी किंवा त्यांच्या नावाने नवीन संस्था सुरू करण्यासाठी आता पवार कुटुंबियांची अधिकृत लेखी परवानगी घेणं कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आलं आहे। या संदर्भात राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट निर्देश जारी केले असून अजितदादांच्या नावाचा कोणताही चुकीचा वापर किंवा अनधिकृत उपक्रम रोखण्यासाठी हे कडक पाऊल उचलण्यात आलंय। अजित पवार यांच्या लोकप्रियतेमुळे राज्यभरात त्यांच्या नावाने विविध ट्रस्ट, सामाजिक संस्था स्थापन करणे किंवा स्मारक उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले। मात्र या प्रक्रियेत सुसूत्रता राहावी आणि भविष्यात कोणतेही कायदेशीर वाद निर्माण होऊ नयेत यासाठी पवार कुटुंबियांनी प्रशासनाकडे दाद मागितली होती। त्यानुसार आता अजित पवारांच्या नावाने कोणतीही नवीन संस्थांची नोंदणी करताना ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य असेल। सार्वजनिक ठिकाणी त्यांचं स्मारक उभारणे किंवा मोठ्या उपक्रमांना त्यांचं नाव देण्यासाठी कुटुंबांची लेखी संमती लागेल। राज्यातील सर्व धर्मादाय उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त कार्यालयांना या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।